नमस्कार. काल आपण गोकर्ण महात्म्य ऐकलं आणि ते आपण मनापासून समजून पण घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं, की श्रीमद भागवताच्या श्रवणाची किंवा वाचनाची शक्ती किती महान आहे. यानंतर आपण पुढच्या महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. श्रीमद भागवताच्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. आजची कथा आहे राजा परीक्षिताची. राजा परीक्षितांमुळेच आपल्याला श्रीमद भागवताच्या वाचनाचे महत्व कळले, ते आपल्याला ऐकायला मिळाले किंवा ते आपल्याला वाचायला मिळाले. राजा परीक्षिताची ओळख. महाभारत बहुतांशी सगळ्यांनीच वाचलेला आहे, त्याच्यामुळे राजा परीक्षिताचा जन्म आपल्याला कसा झाला, कशामुळे झाला, हे सगळं माहिती आहे. तरी देखील मला या भागामध्ये आपल्याला थोडक्यात याबद्दल सांगावं लागणार आहे. परीक्षित हे नाव जरी खूप साधं वाटत असलं, तर हे नाव साधं नाहीये. याच्या मागे खूप अद्भुत कथा आहे आणि या परीक्षित नावाचा अर्थ पण खूप वेगळा आहे. परीक्षित राजा कोण होते? आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे. अर्जुनाचे नातू आणि अभिमन्यू आणि उत्तरा यांचे हे पुत्र होते. म्हणजेच महाभारताच्या महान परंपरेतला हा एक मोठा राजा होता. यांच्या जन्माची कथा खूप अद्भुत आहे. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलेले होते उत्तरेच्या गर्भातल्या बाळाला मारण्यासाठी. कारण एकमेव वारस, पांडवांचा एकमेव वारस उत्तरेच्या गर्भामध्ये होता आणि अश्वत्थामाला त्याला नाहीसे करायचे होते, त्याला मारायचे होते. त्यावेळी ज्या वेळेला ब्रह्मास्त्र सोडलं, त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णानी सूक्ष्म रूप धारण करून उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाचं संरक्षण प्रत्यक्ष भगवंतानी केलेलं होतं. पूर्ण दिवसभरेपर्यंत भगवंत त्या गर्भाच्या जवळ होते. म्हणजे त्यांचं कवच पूर्णपणे त्या गर्भाशी, त्या छोट्याशा जीवाच्या कडेने होते. त्यामुळे पूर्ण दिवसापर्यंत, 9 महिन्यापर्यंत त्या गर्भाला प्रत्यक्ष भगवंताच्या दिव्य स्वरूपाचं दर्शन होत होतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला राजा परीक्षिताचा जन्म झाला, त्यावेळेला ते बालक आजूबाजूला आपल्याला असलेल्या सगळ्या लोकांच्याकडे बारकाईने निरखून बघत होतं. हा तोच आहे का? हा तोच आहे का? हा तोच आहे का? ज्याने माझे 9 महिने माझ्या आईच्या गर्भामध्ये माझे संरक्षण केले, तो हाच दिव्य पुरुष आहे का? हे बारकाईने बघून, त्याचे बारकाईने बघणे सुरू होते. लोकांना खूप आश्चर्य वाटायला लागलं होतं. हा नुकताच जन्मलेला जीव एवढा बारकाईने प्रत्येकाच्याकडे काय बघतोय आणि का बघतोय? कारण आपल्याला माहितीये की आपण बघतो नवजात शिशु, अगदी जन्मलेलं बालक, एकतर त्याचे डोळे बंद असतात, ते झोपलेलं असतं, किंवा त्याचे डोळे उघडे जरी असले तरी त्याची दृष्टी स्थिर नसते. त्याच्यामध्ये काहीच, म्हणजे ते काय बघतंय किंवा काय करतंय आपल्याला कळत नाही. एवढे त्याचे डोळे असे नॉर्मल आपण म्हणतो तशा प्रकारात असतात. ते शोध घेणारे डोळे नसतात. त्यामुळे प्रत्येक लोकांना तेच आश्चर्य वाटायला लागलं की हे बालक बघतंय तर काय बघतंय आणि काय शोधतंय. म्हणून तो सतत शोध घेणारा किंवा परीक्षा घेणारा असा होता जन्मल्यापासून. म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं परीक्षित. या परीक्षित राजाच्या नावाचा अजून एक सुंदर अर्थ आपल्याला मी सांगते. परी म्हणजे चहूबाजूनी, आपल्या सगळ्या बाजूनी, आणि क्षित म्हणजे संरक्षण केलेला किंवा जपलेला. म्हणजे जिथे आईच्या गर्भात असताना त्या गर्भाच्या कडी सगळ्या बाजूनी, चहूबाजूनी एक संरक्षण दिलं गेलेलं होतं, असा पण अर्थ परीक्षित या नावाचा होतो. परीक्षित राजा, आता आपण याच्यात अजून एक सगळा अर्थ बघितला तर अजून एक अर्थ खूप छान निघतो.
म्हणजे परीक्षित राजा फक्त लोकांकडे बघत नव्हता, तो त्या दिव्य रूपाच्या भगवंताकडे, परमेश्वराचा शोध घेत होता. म्हणजे जन्माला आल्यापासून राजा परीक्षित प्रत्यक्ष भगवंताचा, प्रत्यक्ष परमेश्वराचा शोध घेत होता. खरं सांगायचं तर काही अंशी आपण पण तेच करत असतो. हा, आता आपलं एवढं आहे की आपण काही जन्माला आल्यापासून शोध नसतो घेत, पण एक वयाच्या ठराविक टप्प्यानंतर मात्र ज्यावेळेला सगळं स्थिर स्थावर होतं, आपली मुलं मोठी होतात, त्यांचे सगळे मार्गी लागलेले असतात, त्या वेळानंतर मात्र आपण कुठेतरी परमेश्वराचा शोध घ्यायला लागतो. आपल्याला असं मनामध्ये इच्छा निर्माण होते की मला प्रत्यक्ष परमेश्वराचं दिव्य रूप तर आपण कधीच बघू शकणार नाही, कारण ते आपल्याला सहन करणं शक्य नाहीये, कारण तेवढी आपली आध्यात्मिक पातळी नाही. त्यामुळे त्याचं दिव्य रूप बघणं हे देखील आपल्याला शक्य नाही. पण आपल्याला कुठेतरी असं एक वाटत असतं की मला कुठल्या तरी या ना त्या रूपामध्ये देवानी दर्शन द्यावं किंवा कुठेतरी अनुभूती द्यावी, म्हणजे आपण त्या पद्धतीने आपण शोध घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे आपण एखादे कुठलं आलं, यामध्ये असेल का परमेश्वराचा रूप, असेल का यामध्ये, असेल का यामध्ये, असेल का, हा जो आपला शोध सुरू होतो एका ठराविक वयाच्या टप्प्यानंतर सुरू होतो. तो पण तसाच प्रकार असतो की आपण पण परमेश्वराचा शोध घेत असतो. हळूहळू परीक्षित राजा मोठे होत गेले. आपले आजोबा सगळे 5 पांडव त्याचे आजोबा होते. 5 पांडवांच्या आणि गुरु कृपाचार्यांच्या कडून त्याला राज्यकारभाराचे सगळ्या गोष्टींचे, गदायुद्ध आहे, बाकीच्या सगळ्या युद्ध कौशल्याचे प्रशिक्षण त्याला मिळत गेले. या सगळ्यांच्या शिक्षणातून, दिलेल्या शिक्षणातून सगळ्या राज्यकारभाराचे धडे दिले गेले. यातून राजा परीक्षित एक उत्तम राजा बनले. ते धर्म, शौर्य, संस्कार आणि भक्तीचे संतुलित रूप बनले. आणि म्हणूनच ज्या वेळेला 5ही पांडवांना लक्षात आले की परीक्षित राजा आता एक कुशल राजा बनलेले आहे, त्यावेळेला हस्तिनापूर परीक्षित राजाकडे सोपवून 5ही पांडवांनी द्रौपदी सहित स्वर्गारोहण स्वीकारले. राजा परीक्षित उत्तम राजा बनले. धर्मनिष्ठ, न्यायप्रिय, आपल्या सगळ्या प्रजेला अपत्याप्रमाणे सांभाळणारे असे ते एक राजा बनले. त्यांच्या राज्यामध्ये अधर्माला, अन्यायाला अजिबात स्थान नव्हते. असेच दिवस उलटत गेले. हळूहळू कलियुगाची चाहूल लागायला लागलेली होती. पण परीक्षित राजात हस्तिनापूरमध्ये अजून कलीला प्रवेश करता आलेला नव्हता, कारण राजा परीक्षित, एक दिवस राजा परीक्षित असेच सगळ्या आपल्या राज्यामध्ये हस्तिनापूरमध्ये फिरत होते. कारण राजाचं काम होतं की परीक्षित राजाची सवय होती की नेहमी एक फेरफटका मारायचा, कुठे काही त्रास होतोय का, अन्याय होतोय का हे बघणं, लक्ष ठेवणं ही त्यांची सवय होती. त्याच प्रकाराने परीक्षित राजा एक दिवस फेरफटका मारण्यासाठी निघाले. त्यावेळेला त्यांना एक विचित्र दृश्य दिसलं. एक गलित गात्र गाय आणि एक पायाचा बैल याला एक शूद्र मारत होता, क्रूरपणे मारत होता. आता आपल्याला या तीनही गोष्टीकडे नीट त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. गाय म्हणजे कोण, बैल म्हणजे कोण आणि शूद्र म्हणजे कोण. गाय म्हणजे गलित गात्र झालेली गाय, म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवर माजलेला अनाचार यामुळे पृथ्वी गलित गात्र झालेली होती. आणि बैल म्हणजे धर्म. बैलाचे 3 पाय तुटलेले होते. तुटलेले 3 पाय म्हणजे तप, पवित्रता आणि दया. म्हणजे पृथ्वीवर काय झालेलं होतं की तप कमी झालेलं होतं. लोकांच्या मनातली दया, चांगले भाव हे कमी झालेले होते आणि पवित्रता पण हळूहळू कमी झालेली होती. फक्त धर्माचा एकच पाय शिल्लक राहिलेला होता, तो म्हणजे सत्य. अजून सत्य टिकून राहिलेलं होतं. म्हणून धर्म एक पायावर होता, 3 पाय त्याचे तुटलेले होते. आणि शूद्र म्हणजे होता प्रत्यक्ष कली. कलीला या भागामध्ये प्रवेश करायचा होता, हस्तिनापूरमध्ये प्रवेश करायचा होता.
आणि हे सगळे विचित्र दृश्य पाहिल्यानंतर राजा परीक्षिताला प्रचंड राग आला आणि त्यांनी संतापून शूद्राला विचारले की तू कोण आहेस आणि या निरपराध गाय आणि बैलावर तू अत्याचार का करत आहेस. कली राजाच्या तेजाने घाबरला आणि तो थरथर कापायला लागला. त्याला समजले की धर्मप्रिय राजाच्या राज्यामध्ये त्याचा अधर्म टिकणार नाही. आणि हे ज्यावेळेला त्याला समजले त्यावेळेला त्याने शरणागती पत्करली आणि राजाला विनवणी केली की राजा, आपण धर्मराज आहात, आपण शरणागताला मारत नाहीत, तर मला संरक्षण द्या, माझे रक्षण करा आणि मला राहण्यासाठी म्हणून काही जागा द्या. मी तुमच्या राज्यामध्ये येणार नाही, पण मला राहण्यासाठी जागा नाहीये, ती राहण्यासाठी जागा म्हणून मला काही जागा द्या. राजा परीक्षित धर्मशील होते. शरणागताला मारायचे नाही हे त्यांचं एक तत्व होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याला मारलं नाही. तो एवढा अन्याय करत होता, पण त्यांनी शरणागती पत्करली होती कलीने, म्हणून त्यांनी त्याला मारलं नाही आणि त्यांनी त्याला राहण्यासाठी 4 ठिकाणं दिली आणि त्यांनी सांगितलं की तू माझ्या राज्यामध्ये अजिबात प्रवेश करायचा नाही, या 4च ठिकाणी तू राहायचंस. ती 4 ठिकाणं कोणती होती? तर ती 4 ठिकाणं होती जुगार, मद्य, स्त्री संग आणि हिंसा. आणि ही 4 ठिकाणं या ठिकाणी म्हणजे जिथे जुगार खेळला जायचा, जिथे स्त्री संग व्हायचा किंवा जिथे मद्य घेतलं जायचं आणि या 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तिथे हिंसा वाढते. तर ह्या 4 गोष्टींसाठी हस्तिनापूरमध्ये राजा परीक्षिताच्या राज्यामध्ये अजिबात प्रवेश नव्हता. यासाठी एक जागा नेमून दिलेली होती, त्या ठिकाणीच ती गोष्ट चालायची. त्यामुळे जनता किंवा प्रजा, राजा परीक्षिताची प्रजा सुखी होती. पण कलीच्या डोक्यामध्ये कधी काय येईल हे आपल्यालाही, आपण आता सध्या कलियुगामध्ये बघतोय की कोणाच्या डोक्यामध्ये कधी कुठले विचार येतील हे काहीच सांगता येत नाही. कारण त्याच्या मनामध्ये किंवा डोक्यात कली जाऊन बसलेला असतो. तो कुठल्याही थराला त्या व्यक्तीला पोचवू शकतो. कलीला कळले की ह्या 4 जागांमध्ये आपण राहिलो तर आपण हस्तिनापूरमध्ये जाऊ शकणार नाही आणि तिथे अधर्म आपण माजवू शकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितले की राजा, मला ही 4 ठिकाणं पुरेशी नाहीयेत, मला अजून एक तरी ठिकाण दे. राजाने परत विचार केला आणि राजाने त्यांना अजून एक कलीला एक ठिकाण राहायला दिले, ते म्हणजे सोनं. याचा अर्थ असा आहे की पैशाचा लोभ माणसाला अधर्माकडे नेतो. म्हणजेच माणूस पैशासाठी लोभी बनतो, अन्याय करतो, खोटे बोलतो, नाती विसरतो. तेव्हा ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी एखादी व्यक्ती करते त्यावेळेला त्याच्या मनामध्ये कली शिरतो. राजाने आपल्या राज्यातील प्रजेला अप्रत्यक्षपणे इशारा दिलेला होता की ही 5 ठिकाणं, या 5 ठिकाणांपासून तुम्ही दूर राहा, कारण या 5 ठिकाणी मी कलीला स्थान दिलेलं आहे. या ठिकाणी अधर्म वाढणार आहे किंवा अधर्म वाढत आहे. वाईट प्रवृत्तीपासून तुम्ही जर दूर राहिलात तर कली तुमच्या जवळ अजिबात येऊ शकणार नाही, त्याचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही. यांनी अशी राजा परीक्षितांनी आपल्या प्रजेला अप्रत्यक्षपणे सूचना दिलेली होती. असाच पुढे कलीने त्या 5 ठिकाणी आपलं स्थान ग्रहण केलं आणि शेवटी कलीच्या मनामधल्या ज्या वाईट इच्छा होत्या त्या हळूहळू थोड्या थोड्या वाढायला लागल्या होत्या. त्याचं चाललेलं होतं की मी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये हळूहळू राज्यामध्ये प्रवेश करेन. असेच काही दिवस गेले. एक दिवस राजा परीक्षित शिकारीसाठी वनामध्ये गेलेले होते. बरोबर भरपूर सैन्य, फौजफाटा वगैरे भरपूर होता. एका हरिणाची शिकार करता करता राजा एकटाच दूरपर्यंत निघून गेला आणि सैन्य आणि बाकीच्या सवंगड्यांची त्यांची ताटातूट झाली. बरेच अंतर निघून गेल्यानंतर राजाला भूक लागली, तहान पण लागली आणि या 2 गोष्टीमुळे राजा व्याकुळ झालेला होता. तेवढ्यात त्यांना समोर एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्याने आजूबाजूला बघितले कोणी आहे का, पण त्यावेळेला आश्रमामध्ये
शमीक ऋषी हा त्यांचा आश्रम होता आणि शमीक ऋषींशिवाय त्या आश्रमामध्ये कोणीही नव्हते. बाकी सगळे आपल्या दिनचर्येसाठी बाहेर पडलेले होते आणि शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. राजा परीक्षितला तहानही लागलेली होती, भूक पण लागलेली होती. त्याने शमीक ऋषींना आवाज दिला की मला भूक लागलेली आहे, ऋषीवर्य मला भूक लागलेली आहे, मला तहान लागलेली आहे, माझी तहान भूक आपण भागवू शकता का? पण शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले असल्यामुळे शमीक ऋषी ध्यानातून बाहेर आले नाहीत. दोनदा तीनदा राजा परीक्षितांनी शमीक ऋषींना आवाज दिला आणि त्यांच्याकडून प्रत्युत्तर न आल्यामुळे राजाला संताप आला आणि त्याला असे वाटले की मी एक राजा, हस्तिनापूरचा राजा आहे, मी पाण्यासाठी आणि तहानेसाठी आणि भुकेसाठी व्याकुळ झालेला आहे, मी ऋषींना मागतोय पण ते माझ्याकडे लक्ष देत आहेत. त्या रागाच्या भरात परीक्षित राजाला एवढंही लक्षात नाही आलं की शमीक ऋषी तपश्चर्येला बसलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत, ते ध्यानातून बाहेर येऊ शकत नाहीत. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवतो किंवा म्हणलं जातं की रागामध्ये तुमचा सारासार विवेक बुद्धी तुमची नष्ट होती. म्हणून रागावर वेळीच तुम्हाला बंधन घालणं किंवा नियंत्रण घालणं गरजेचं असतं. कारण रागामध्ये, क्रोधामध्ये तुमच्याकडून ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींमुळे पुढे अनेक संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. राजा परीक्षिताचं तसंच झालं. त्याला राग आला, त्याचा अपमान झाल्यासारखा त्याला वाटला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्याने तिथेच एक मृत पडलेला साप उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि तो रागाने तिथून निघून गेला. थोडा वेळ निघून झाला. थोड्या वेळानंतर शमीक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी तिथे आले आणि त्यांनी आल्यानंतर बघितलं की आपले वडील ध्यानस्थ बसलेले आहेत आणि आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये एक अमृत साप कोणीतरी टाकलेला आहे. शृंगी ऋषींना लक्षात आले की हे कोणी केलेले आहे, कारण शेवटी ते पण तसे ऋषी असल्यामुळे त्यांचं पण तेवढं दिव्य ज्ञान होतं आणि दिव्य दृष्टीने त्यांनी बघितलं की राजा परीक्षितांनी ही गोष्ट केलेली आहे. ऋषींना तर आपण बघतो की आपण गोष्टीमधून ऐकलेलं आहे की ऋषींना पण खूप राग यायचा आणि त्या रागामध्ये त्यांच्याकडून पण त्या रागावर किंवा क्रोधावर नियंत्रण व्हायचं नाही आणि ते शाप द्यायचे. इथे तर प्रत्यक्ष शृंगी ऋषींच्या वडिलांच्या गळ्यामध्ये, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मृत साप राजाने टाकलेला होता. शृंगी ऋषींना प्रचंड संताप आला, प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या रागामध्ये, संतापामध्ये राजा परीक्षिताला शाप दिला की राजा, तू माझ्या वडिलांचा अपमान केलेला आहेस. माझे वडील ध्यानस्थ बसलेले होते, त्यांनी मुद्दाम तुझी गोष्ट ऐकून घेतली नाही असे नाही, ते ध्यानस्थ बसलेले होते, पण तू ही गोष्ट न समजून घेता त्यांची चेष्टा केलीस, म्हणून मी तुला शाप देत आहे की 7 दिवसात तुझा सर्पदंशाने मृत्यू होईल. तक्षक नावाचा सर्पराज तुला दंश करेल. तक्षक हा अतिशय शक्तिशाली नागराज होता. तो केवळ सामान्य साप नव्हता, तर तो शाप पूर्ण करणारा दैवी माध्यम होता. आपण बऱ्याच वेळेला बघतो, आपण माध्यम म्हणून निवडला जातो. मी बऱ्याच वेळेला सांगते की एखादी गोष्ट तुम्हाला वाटतं की मी ही केली, तर तुम्ही नाही करत, तुम्हाला माध्यम म्हणून देव, प्रत्यक्ष भगवंत निवडत असतो. त्याच प्रकारामध्ये तक्षक राजाला माध्यम म्हणून निवडलं गेलेलं होतं. शाप तर दिला गेला आणि एका ऋषीने दिलेला शाप हा कधीही बदलत नसतो. जेव्हा राजा परीक्षिताला शांत झाल्यानंतर आपली चूक उमजली, तोपर्यंत बरीच गोष्टी घडून गेलेल्या होत्या. त्याला कळले की आपल्या एका क्रोधावर नियंत्रण न ठेवण्यामुळे आपल्या हातून एक खूप मोठी चूक झालेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतायत. आपल्याला शृंगी ऋषींनी शाप दिलेला आहे, आपल्याला 7 दिवसात मरण येणार आहे आणि तेही सर्पदंशाने. ते परीक्षित राजाला लक्षात आलं की मी खूप चुकीचा वागलो, मी आता काय करू? करायला उपाय तर काहीच राहिलेला नव्हता, मरण तर येणार होते, 7 दिवसामध्ये मरण येणार होते. त्यांनी बऱ्याच ऋषी मुनींना किंवा पंडित ब्राह्मणांना याच्यावर उपाय विचारले,
पण प्रत्येकाने तेच सांगितले की यावर उपाय काहीच नाही. एका महान ऋषीने आपल्याला शाप दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा शाप भोगावा लागणार आहे. राजा खूप उदास झाला. तो चिंतेत पडला की आता हे काय करू? मरण तर मला येणार आहे, 7 दिवसात मला मरण येणार आहे. या 7 दिवसात मी असे काय करू की ज्यामुळे मला मोक्ष प्राप्ती होईल? या अपराध भावनेची माझी ही अपराध भावना माझ्याकडून कमी होईल. विचार करत करत असताना त्याने ठरवले की राजपाट पूर्णपणे सोडला आणि गंगेच्या काठावर जाऊन राजा परीक्षित बसला आणि विचार करायला लागला. आता मी 7 दिवसामध्ये असे काहीतरी मला करता आले पाहिजे, पण काय करावे कोणीच काही सांगू शकत नव्हते. हा असा बघितला आपण तर हा प्रश्न फक्त राजा परीक्षिताचा नाहीये, तो आपला सगळ्यांचा आहे. जर समजा आपल्याला कळलं, आता आपण तर तेवढे हे नाहीयेत की आपल्याला आपलं मरण इतक्या दिवसांनी आहे, तितक्या दिवसांनी असं कळण्यात की आपण, मी मगाशीच सांगितलं की आपण सामान्य माणूस आहोत, आपल्याला नाही कळणार. तरी पण समजा आपल्याला कळलं की आपल्याकडे फक्त 7च दिवस राहिलेत किंवा 10 दिवस राहिलेत किंवा महिना राहिलाय, त्याच्यानंतर आपलं मरण आहे, तर आपण काय करू? आपण सामान्य माणसं आहेत, आपण राजा परीक्षितासारखे पुण्यवान नाहीयेत. आपण काय करणार? माझ्याकडे बँकेमध्ये इतके लाख रुपये, माझं सोनं एवढं आहे, माझी चांदी एवढी आहे, बायका काय म्हणतील माझ्या एवढ्या साड्या आहेत, मग मी ह्याला हे देऊ का, मी त्याला ते देऊ का, मग त्याच्यानंतर काय होईल? म्हणजे आपण परत त्या याच्यामध्ये अडकून पडलेला असतो. मरण आपल्याला कळलं जरी तरी आपण या गोष्टीतून बाहेर पडू शकत नाही, मोहातून आपण बाहेर पडू शकत नाही. पण राजा परीक्षितांनी सगळा मोह बाजूला सारलेला होता आणि त्यांनी गंगेच्या काठावर जाऊन शांतपणे विचार करायला सुरुवात केलेली. याच प्रश्नाचा तो शोध घेत गंगेच्या काठावर बसलेला होता. त्याच क्षणी एक दिव्य व्यक्ती तिथे आली आणि त्या दिव्य व्यक्तीच्या मुळेच श्रीमद भागवताच्या दिव्य ग्रंथाचे वाचन सुरू झाले. ती दिव्य व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष शुकदेव महाराज, ज्यांनी पहिल्यांदा श्रीमद भागवत राजा परीक्षिताला सांगितले. आता हे काय सांगितले, ही सुरुवात शुकदेव महाराज परीक्षित राजाला कसे दिव्य ग्रंथाचे श्रवण करायला सांगतात हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. पण या कथेतून आपण एक गोष्ट मात्र नक्की शिकूयात, ती म्हणजे अहंकाराच्या एका क्षणाने आपले जीवन पूर्णपणे बदलून जाते. म्हणून नम्रता, जागरूकता ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे. कारण मी म्हणलं मगाशी सांगितल्यासारखे आपल्याला राग येतो, संताप येतो किंवा कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला अहंकार असतो, त्यातून आपण खूपशा चुकीच्या गोष्टी करतो. आपल्याला कळत नाही की याचा परिणाम उद्या काय होणार आहे, पण त्याचे परिणाम खूप त्रासदायक परिणाम आपल्याला पुढच्या काळामध्ये भोगावे लागतात. म्हणून होता होईल तेवढे आपण अहंकार कमी करूयात आणि आपल्यामध्ये नम्रता आणि जागरूकता आणूयात. चला आपण पाहूयात उद्याच्या भागामध्ये शुकदेव महाराज कसे येतात आणि श्रीमद भागवताचे वाचन कसे सुरू होते. तोपर्यंत आपण भगवंताचे आराधना करूयात आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या, भेटूयात उद्याच्या भागामध्ये पुढील सगळ्या सविस्तर माहिती सहित. तोपर्यंत आपण भगवताचे नामस्मरण करणार आहोत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.